नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपला इयत्ता 10वीचा सायन्स 1चा आपण आज सेकंड चॅप्टर सुरू करतोय, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण अगदी थोडक्यामध्ये इन वन शॉर्ट व्हिडिओमध्ये पूर्ण लेसन कंप्लीट करण्याचा आपण प्रयत्न करत आहे. त्याच्यामध्ये आपल्या या सिरीजमध्ये आत्तापर्यंत सायन्स 1चा फर्स्ट लेसन कंप्लीट झाला आहे, सायन्स 2चाही आपला फर्स्ट लेसन कंप्लीट झाला आहे आणि हो 2025ची सायन्स 2ची बोर्ड पेपर पण मी सॉल्व्ह करून दिला आहे. सुरुवातीचे व्हिडिओ तुम्ही बघून त्यात ज्या ज्या तुमच्या रिक्वायरमेंट आहे त्यानुसार मी व्हिडिओमध्ये चेंजेस करत आहे. तर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार मी बोर्डवरती प्रत्येक टॉपिक हा सेपरेटली तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर आपण आपल्या सायन्स 1चा अगदी थोडक्यामध्ये पहिला लेसन सुरू करतोय, दुसरा लेसन सुरू करतोय, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. यू नो व्हेरी वेल दॅट बिफोर द 9th स्टडी यू नो द स्टडी ऑफ एलिमेंट. एलिमेंट किती प्रकारचे? There are 118 elements in a modern periodic table. In that 118 elements, they are classified into 3 types. तुम्हाला माहिती 3 टाईपमध्ये आपण क्लासिफिकेशन केलं: मेटल, नॉन मेटल अँड मेटॉइड्स. इन दॅट फर्स्ट सायंटिस्ट दे आर कम हिअर इज द डोबेर अँड द ट्राईड. सगळ्यात पहिली सायंटिस्ट या पिरियडिक क्लासिफिकेशन एलिमेंटमध्ये कोण आले असतील तर डोबेर आणि ट्राईड, म्हणजे डोबेर आणि सायंटिस्ट आले. व्हॉट इज मीन बाय ट्राईड? ट्राईडचा अर्थ काय होतो? ही मेक अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट. त्यांनी किती एलिमेंटचा ग्रुप केला? 3 एलिमेंटचा ग्रुप केला आहे. त्यांनी कोणत्या प्रॉपर्टीला महत्व दिलं तुम्हाला माहिती आहे का? त्यांनी महत्व दिलं ॲटॉमिक मासला. लक्षात घ्या, ॲटॉमिक मास म्हणजे अणुवस्तुमानाला महत्व दिलं. ओके. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोणाच्या? डोबेराच्या ट्राईड यांच्या नियमाच्या म्हणण्यानुसार द एलिमेंट ऑफ फर्स्ट अँड एलिमेंट ऑफ थर्ड यांचं अवरेज मिडल एलिमेंट इतकं आलं पाहिजे. ओके. त्यांच्या मतानुसार फर्स्ट एलिमेंटचं ॲटॉमिक मास, फर्स्ट एलिमेंटचं ॲटॉमिक मास आणि थर्ड एलिमेंटचं ॲटॉमिक मास यांची जर तुम्ही ॲडिशन केली तर ती ॲडिशन मिडल एलिमेंटच्या अवरेज इतकी आली पाहिजे. त्यांनी 2 गोष्टींना महत्व दिले बघा इथं. ॲटॉमिक मासला महत्व दिले आणि त्यांच्या असणाऱ्या अवरेजला महत्व दिले. त्यांच्या मतानुसार लिथियम आणि समजा पोटॅशियम आपण घेतला. यू नो दॅट मास ऑफ लिथियम इज 6.9, मास ऑफ पोटॅशियम इज 39.1. According to scientist Doberan has tried, as per his opinion, if we add the first element and third element, we are making the addition, then total addition is 46. If we divide by its 2, then value is 23. जर आपण दोघांची बेरीज केली तर ती बेरीज 46 येते. त्याला जर डिवाइड बाय 2 केलं तर 23 आन्सर येतं. आणि हो, 23 हे कुणाचं मास भरलं तर 23 हे सोडियमचं मास भरलं. इथे तुम्हाला या कन्सेप्टमध्ये 1 मार्काला डेफिनेशन, त्यांची प्रॉपर्टी, ॲटॉमिक मास, त्याचं एखादा एक्झाम्पल, असा 2 मार्क्सला कधी कधी क्वेश्चन येतो, तर कधी कधी 1 मार्क्सला त्यांच्या एक्झाम्पलवरती क्वेश्चन विचारला जाईल. हा आपला पहिला 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, डोबेरायनस ट्राईड. कुठला कन्सेप्ट आहे? डोबेरायनस ट्राईड. दुसरा रूल कोणता महत्वाचा आहे या लेसनमध्ये तुम्हाला माहिती आहे? न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. बघा, नावाप्रमाणेच ऑक्टेवचा अर्थ काय असतो? तर न्यूलँड यांनी 8 एलिमेंटचा ग्रुप केला. ही मेड अ ग्रुप ऑफ 8 एलिमेंट. ज्या पद्धतीने डोबेरायनर यांनी ॲटॉमिक मासला महत्व दिलं होतं, अगदी तसंच महत्व न्यूलँड यांनी सुद्धा ॲटॉमिक मासलाच दिलं आहे. ध्यानात ठेवा, ही दुसरी प्रॉपर्टी महत्वाची, ॲटॉमिक मास. तिसरी गोष्ट, यांनी 8 एलिमेंटचा ग्रुप केला आहे. डोबेरायनर यांनी 3 एलिमेंटचा ग्रुप केला होता. यांच्या मतानुसार एलिमेंट ऑफ फर्स्ट आणि एलिमेंट ऑफ 8 यांची प्रॉपर्टी सेम येते. बघा, यांच्या मतानुसार एलिमेंट ऑफ फर्स्ट आणि एलिमेंट ऑफ 8 एलिमेंट यांची प्रॉपर्टी कशी येते? प्रॉपर्टी सेम येते. ध्यानात ठेवा, हे यांचं मत आहे. कोणाचं मत आहे? न्यूलँड यांचं मत आहे. यासाठी त्यांनी इंडियन म्युझिक कुठलं वापरलं? इंडियन म्युझिक वापरलं सप्तक. सप्तक म्हणजे काय? सा रे ग म प ध नि सा. आता इथं पहिला सा आणि नंतर 8 नंबर आलेला सा, त्याचा इक्वल सूर आला. त्यांच्या म्हणण्यानुसार पहिला एलिमेंट आणि 8वा एलिमेंट यांची प्रॉपर्टी सेम येते. इट मीन्स हायड्रोजन घेतलं त्यानंतर येणारा फ्लोरीन हा मात्र इक्वल असतो. त्यांनी ज्यावेळी हा एलिमेंटचा जो क्रायटेरिया मांडला, त्यांनी जे प्रॉपर्टी मांडली, त्यांना असं वाटत होतं की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याची प्रॉपर्टी ही सेम यायला पाहिजे.
परंतु न्यूलँड यांचा लॉ जास्त दिवस चालला नाही. त्यांचा लॉ चालला फक्त कॅल्शियम पर्यंत. दिस लॉ इज ओनली ऍप्लिकेबल अप टू कॅल्शियम. त्यांच्या टेबलची दुसरी चूक होती. काय चूक होती? त्यांनी कोबाल्ट आणि निकेल सारख्या मूलद्रव्यांना सेम बॉक्स मध्ये मांडलं. लक्षात घ्या. तिसरं लिमिटेशन काय आहे त्यांचं? न्यूली डिस्कवर्ड एलिमेंटसाठी वॅकेंट प्लेसेस ठेवले नाहीत. न्यूली डिस्कवर्ड एलिमेंटसाठी कुठल्याही प्रकारचे न्यूली डिस्कवर्ड एलिमेंटसाठी वॅकेंट प्लेसेस ठेवले नाहीत. कसले प्लेस ठेवले नाहीत? वॅकेंट प्लेस त्यांनी ठेवले नाहीत. He did not give the vacancy for a newly discovered element. तर एक न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह 8 एलिमेंटचा ग्रुप आहे. ॲटॉमिक मासला महत्व दिलंय. फर्स्ट टाइम 8 एलिमेंटची प्रॉपर्टी सेम सांगितली. यासाठी इंडियन म्युझिक सप्तक वापरलं. सारे गम पदनिसा. हा लॉ फक्त कॅल्शियम पर्यंत चालला. यांनी कोबाल्ट यांनी केला सेम बॉक्स मध्ये मांडलं. न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट बद्दल वॅकन्सी ठेवली नाही, जागा ठेवली नाही. दॅट्स द सेकंड लॉ, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. डोबेरायनर, न्यूलँड्स. यानंतर आपले तिसरे सायंटिस्ट आहेत मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. ओके, मेंडेलिव्ह यांचं आहे. हे रशियन सायंटिस्ट आहेत. यांनी 63 एलिमेंट अरेंज केले. किती एलिमेंट अरेंज केले? पहिला पॉइंट, ही अरेंज 63 एलिमेंट. त्यांनी सुद्धा कोणत्या प्रॉपर्टीला महत्व दिलं तुम्हाला माहिती आहे? ॲटॉमिक मासलाच दिलं. जसं पहिले सायंटिस्टने ॲटॉमिक मासला महत्व दिलं होतं, तसंच त्यांनीही ॲटॉमिक मासलाच महत्व दिलं. पण यांनी जरा न्यूलँड्सपेक्षा आणि डोबेरायनर यांच्यापेक्षा थोड्या जास्त प्रॉपर्टी एक्सप्लेन करून सांगितल्या. यांनी सांगताना मेल्टिंग पॉईंट बद्दल ते बोलले. लक्षात घ्या, मेल्टिंग पॉईंट असेल, तुमचा बॉइलिंग पॉईंट असेल, ओके, त्यानंतर हायड्राईड असेल, ओके, त्यानंतर ऑक्साईड असेल, अशा अनेक प्रॉपर्टी बद्दल मेंडेलिव्ह यांनी टेबल मांडला. याचा अर्थ सांगायला गेला तर मेंडेलिव्ह यांनी दिलेली इन्फॉर्मेशन बाय कम्पेअर टू डोबेरायनर अँड बाय कम्पेअर टू न्यूलँड्स इट हॅज अ ग्रेट इन्फॉर्मेशन. या दोघांच्या कम्पॅरिझनमध्ये यांची माहिती ही वेल अँड गुड सफिशियंट माहिती आहे. आता बघा, असं मी का म्हणतोय, कारण की त्यांनी जो टेबल तयार केला, त्यांनी त्या टेबलमध्ये वॅकंट प्लेस ठेवल्या, रिकाम्या जागा ठेवल्या. तुम्हाला मी टेबल साईडला दाखवतच आहे. त्या टेबलमध्ये रिकाम्या जागा तुम्हाला दिसत आहेत. एवढेच काय, तर भविष्यात सापडणाऱ्या मूलद्रव्यांबद्दल ॲटॉमिक मासचा अंदाज त्यांनी लिहिला होता. काही ठिकाणी अंदाजे नावं पण त्यांना मिळाली होती. इट मीन्स दॅट ही गिव्स द लॉट ऑफ मोर इन्फॉर्मेशन बाय कम्पेअर टू डोबेरायनर अँड न्यूलँड्स. तर आता याच्यामध्ये 3 मार्काला जो क्वेश्चन महत्वाचा येतो तो म्हणजे मेरिटचा येतो. मेरिट ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आपल्याला काय महत्वाचं येतं? मेरिट. काय फायदा यांच्या टेबलचा? पहिला ॲडव्हान्टेज बघा, ॲटॉमिक मास रिवाइज. ध्यानात ठेवा, त्यांनी काय केलं? ॲटॉमिक मास सगळ्यांचे दुरुस्त केले. ज्यांचे मास चुकले होते ते करेक्ट करून दाखवले. कोणी? मेंडेलिव्ह यांनी. कसे केले? तुम्हाला माहिती आहे, बेरिलियमचं मास अगोदरच्या सायंटिस्टने सांगितलं होतं 14.09, ते त्यांनी क्लिअर केलं 9.4 इतकं केलं. म्हणजे त्यांनी करेक्ट इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केलाय. ध्यानात ठेवा. दुसरा फायदा काय झाला? न्यूली डिस्कवर्ड एलिमेंटसाठी वॅकंट प्लेसेस ठेवल्या. भविष्यात सापडणाऱ्या मूलद्रव्यांसाठी त्यांनी काय ठेवलंय? वॅकंट प्लेस ठेवले. काही एलिमेंटची नावं सुद्धा त्यांना अंदाजे माहित होती. इका बोरॉन, इका सिलिकॉन, इका जर्मेनियम, एक 44, 68, 72 अशा मास त्यांना ऑलरेडी माहित होते. त्याच्याबद्दल त्यांनी ऑलरेडी आधी नावं दिली होती. आणि काय झालं, इन फ्युचरमध्ये स्कॅन्डियम, गॅलियम, जर्मेनियम या नावाने अगदी एक्झॅक्ट ॲटॉमिक मास असणारे एलिमेंट सुद्धा मिळाले. सो त्यांचा फायदा आहे तो. थर्ड फायदा काय झाला? ही क्रिएटेड झिरो ग्रुप. त्यांनी कोणत्याही प्रकारे टेबलला डिस्टर्ब करण्याशिवाय जे नोबेल गॅस आहेत त्यांच्यासाठी ग्रुप तयार केला, त्याला म्हणायचं झिरो ग्रुप. तुम्हाला 3 मार्काला क्वेश्चन येतो, तर तुम्हाला 3 मार्कांसाठी अगदी थोडक्यात हे मेरिटचे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे. ॲटॉमिक मास रिवाइज केलेत, वॅकंट प्लेसेस ठेवलेत, झिरो ग्रुप तयार केलाय. कुणी? मेंडेलिव्ह यांनी. हे मेरिट काय आलं का? आता बाळांना बघा, डी मेरिट. आता आपण काय बघतोय? डी मेरिट. कोणाचे तोटे बघतोय? मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचे तोटे काय काय झाले? जसे फायदे असतील तसेच तोटे पण असणार आहेत. पहिली गोष्ट, ही सेम चूक केली जी न्यूलँड्स यांनी केली होती. त्यांनी पण कोबाल्ट आणि निकेल यांना सेम बॉक्स मध्ये मांडलं. ही मेड अ सेम मिस्टेक ॲज लाईक न्यूलँड्स. कोबाल्ट आणि निकेलला सेम बॉक्स मध्ये मांडलं. हा त्यांचा पहिला डिमेरिट आहे. दुसरा,
ही डिड नॉट गिव्ह द इन्फॉर्मेशन अबाउट आयसोटोप. आयसोटोप बद्दल ते कोणत्याही प्रकारची माहिती देऊ शकले नाही. लक्षात घ्या, आयसोटोप बद्दल इन्फॉर्मेशन त्यांच्या टेबल नंतर मिळाली, म्हणजे ते त्याच्याबद्दल माहिती देऊ शकले नाहीये. तिसरा तोटा काय झाला त्यांचा? तिसरा तोटा, त्यांनी या सगळ्यांचं अरेंजमेंट करताना ॲटॉमिक मास डज नॉट राईज युनिफॉर्म. डज नॉट राईज युनिफॉर्म. ॲटॉमिक मास युनिफॉर्मली वाढले नाही. आणि चौथा तोटा जो अजूनही आहे, अजूनही सगळ्यांच्या टेबलमध्ये तो प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम म्हणजे पोझिशन ऑफ हायड्रोजन. ध्यानात ठेवा, पोझिशन ऑफ हायड्रोजन बद्दल अनेक सायंटिस्टच्या मनात अजूनही कन्फ्युजन आहे. सम सायंटिस्ट सेज दॅट दे आर इन अ ग्रुप 1, सम आर सेज दॅट दे आर इन हॅलोजन फॅमिली. काहींचं म्हणणं ॲटॉमिक नंबर एकच आहे, त्याला एक नंबरलाच ठेवा. काहींचं म्हणणं आहे तो गॅसेस स्टेटमध्ये येतो, त्याला लास्टला ठेवा. हॅलोजन फॅमिलीकडे द्या. ते कन्फ्युजन सगळ्यांचंच आहे, तेच कन्फ्युजन यांचंही होतं. सो कोणतेही 3 मेरिट तुम्हाला 3 मार्कांसाठी येऊ शकतात, कोणतेही डिमेरिट 3 मार्कांना तुम्हाला येऊ शकतात. मी इथे शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतोय, पण तुम्ही फक्त प्रॉपर लॉंग आन्सरमध्ये लिहायचं. त्यातले इम्पॉर्टंट वर्ड काय आहेत ना, ते मी तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात घ्या, आपलं मेन टार्गेट आहे बोर्डाला मार्क्स पाडण्याचं. त्यासाठी जेवढे शॉर्टमध्ये तुम्हाला व्हिडिओ समजून घेते तेवढं तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. माझं टार्गेट आहे अगदी कमी वेळामध्ये पूर्ण बुक कळायला पाहिजे तुम्हाला, जेणेकरून बोर्डला ज्यावेळी तुम्ही पेपरला जाणार आहे त्यावेळी आपल्या व्हिडिओ म्हणा, तुमच्या स्टडीमधून म्हणा, शॉर्ट नोटमधून पूर्ण ओव्हरव्ह्यू आला पाहिजे. आणि प्रत्येक वेळी जर परफेक्ट कीवर्ड्स तुम्हाला माहीत असतील, यू हॅव टू राईट आन्सर इन युअर ओन लँग्वेज. तुम्ही तुमच्या शब्दामध्ये आन्सर्स लिहू शकता. आता अडचण नाही आहे, पण यानंतर तुम्ही 11th जाणार आहात, 12th जाणार आहात, CET देणार आहे, नीट देणार आहे, JEE देणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपलं स्वतःचं आन्सर स्वतः तयार करता आलं पाहिजे. सो नेक्स्ट